प्रेज द लॉर्ड प्रियांनो, प्रभूला खूप खूप धन्यवाद की पुन्हा एकदा त्याने आजच्या रविवारच्या सभेमध्ये आपल्या सर्वांना ती कृपा दिली आहे की आज आपण त्या परमेश्वराची आराधना करावी. खरोखर प्रियांनो, बायबल सांगतं, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझे सर्व अंतर्यामा त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. तो कारण तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. आणि खरोखर प्रियांनो, त्या परमेश्वराने इतकं महान कार्य आपल्या जीवनामध्ये केलं की त्याने त्याच्या एक पुत्राला आपल्यासाठी दिलं. त्याने आपल्यावर इतकं महान प्रेम केलं. तर खरोखर प्रियांनो, आज आपण देखील आपल्या अंतःकरणातील प्रीती त्या परमेश्वरासाठी प्रगट करूया. आणि प्रियांनो, खरोखर आराधना म्हणजे खरोखर पूर्ण अंतःकरणाने, मनाने, बुद्धीने, शक्तीने त्या परमेश्वरावर प्रीती करणं. तर खरोखर आज जसं आपण परमेश्वराची आराधना करणार आहोत, स्तुती करणार आहोत, अंतःकरणापासून आज त्या परमेश्वराच्या नावाला उंच करूया. आजच्या सभेमध्ये खरोखर प्रियांनो, आपलं अंतःकरण त्या परमेश्वराकडे लावूया. यावेळेस आपण आजच्या सभेला सुरुवात करूया, प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया की प्रभूने आज ही पूर्ण वेळ त्याच्या हातामध्ये घ्यावी. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर, सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, पिता, आज पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना एकत्र केलंस की आम्ही तुझी आराधना, स्तुती आणि महिमा करावी. पिता, आजच्या रविवारच्या समय आमचा विश्वास आहे आज प्रभू, जो प्रत्येक तुझं लेकरू पिता आजची सभा बघणार आहे, त्या प्रत्येकाला प्रभू येशू तू दर्शन देणारच. आमचा विश्वास आहे प्रत्येक रोगी व्यक्तीला तू आरोग्य देणारच. पिता, प्रत्येक दुष्ट आत्म्याची शक्ती तू नष्ट करणारच. पिता, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद आज मोकळे करणारेस म्हणून धन्यवाद देतो. आजची स्तुती, आराधना, आजचं वचन पित्या, अर्पण, साक्ष पित्या, सर्व सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस म्हणून धन्यवाद देतो. पित्या, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, महिमा देतो, सन्मान देतो. पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो. पवित्र आत्मा, तू आमच्यामध्ये उतरून आलास, धन्यवाद देतो. येशूच्या मौल्यवान रक्तामध्ये, येशूच्या नावामध्ये पित्या, आज या सभेला पित्या तू आम्हाला तुझ्या आत्म्याने चालवून आलास म्हणून धन्यवाद देतो. या सभेविरुद्ध, आमच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना, सैतानाच्या शक्तींना बांधत या जागेमध्ये आम्ही पूर्णपणे तुझं राज्य जाहीर केलं. सर्व गौरव, सन्मान, महिमा पित्या आम्ही तुला देतो, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. प्रियाने, यावेळेस आपण वर्शिप करूया, प्रभूची आराधना करूया. आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर, ब्रदर विशाल यावेळेस येतील आणि आपण सर्वजण उभं राहूया आपल्या घरामध्ये आणि खरोखर त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. हालेलुया. प्रभू येशूला धन्यवाद देतो, त्याचे आभार आणि उपकार मानतो की खरोखर त्याने पुन्हा एकदा आपल्याला एकत्र केलं की त्या देवाची आराधना करावं, त्या देवाची स्तुती करावं. कारण की देवाचं वचन हे सांगतो प्रियानो की त्याच्या दयेला आणि त्याच्या करुणेला कधी खंड पडला नाही. विलापी 3:22 सांगताना की खरोखर आम्ही भस्म झालो नाही. का झालो नाही? कारण की त्याची करुणा प्रियानो आमच्यावर जी आहे ती कधी कमी झाली नाही. तर रोज आणि रोज ती नवीन होते प्रियानो. आणि ती म्हणजे अशी की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावरती मरण पावला, त्यांनी रक्त सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे आपली सर्व किंमत त्यांनी भरली आणि आपल्याला प्रियानं पापातून मुक्त केलं. म्हणून आपल्या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्या देवाची आम्ही स्तुती करूया. यावेळेस आम्ही एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. येशू केलं हुकूम. Esse que é o
उसे छिपाले जीवन चुकाता है यीशु के लहू को पुकारे यीशु के लहू को पुकारे यीशु के लहू को पुकारे वही बचाता है जोरात अजून प्रभूला हालेलुया खरोखर प्रियानो प्रभू येशूचं वचन सांगतं पेत्राच्या पत्रामध्ये असं सांगितलं ना की सोनं चांदी अशा नाशवंत वस्तू नव्हे तर निर्दोष निष्कलंक पवित्र कोकरा याच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त आहात आमेन खरोखर येशूच्या रक्तामध्येच आपण सर्व पापातून मुक्त आहोत हालेलुया इवन पाप आणि प्रियानो रोग शैतानाचे बंधन अंधाराची शक्ती या सर्व मधून प्रियानो आम्ही येशूच्या रक्तामध्ये प्रियानो विश्वासाने मुक्त आहोत प्रियानो हालेलुया कारण की येशूच्या रक्तामध्ये प्रियानो जीवन आहे कारण ते पवित्र रक्त आहे प्रियानो हालेलुया आणि ह्यावेळेस प्रियानो आम्ही त्याला अंतःकरणापासून धन्यवाद देऊया कारण की वचन सांगतं हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर आज आम्ही गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया हृदय स्तवन करूया हृदय स्तवन करूया
धन्यवाद पिता, मी तुझ्या नावाला महिमा, आदर, सन्मान, गौरव. प्रभू येशू तुझ्या नावाला आम्ही उंच करतो. धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. धन्यवाद प्रभू येशू, तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास. आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस. आमच्यासाठी तुझं मोलबान रक्त सांडलंस आणि त्या मोलबान रक्ताच्या तू आम्हाला प्रत्येक शापातून, बंधनातून मुक्त केलंस. पिता, आम्हाला तुझ्या प्रकाशामध्ये घेतलंस म्हणून धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. कहता है आज ले लो मुझे और पालो शिफा।
तेरा लहू देता है हमको शिफा, तेरा लहू करता है पाप क्षमा, करता है पाप Hallelujah, hallelujah,
है चंगाई, वो नाम है यीशु मसीह, जिस नाम में है हर खुशी, वो नाम है यीशु मसीह, जिस नाम में है चंगाई, वो नाम है यीशु मसीह, जिस नाम में है हर खुशी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। पिता मित्र नावाला गौरव, महिमा, आदर, राजांच्या राजा आणि प्रभूच्या प्रभू धन्यवाद। येशूच्या मूलवान रक्ताच्या पिता आम्हाला त्या अति पवित्र स्थानामध्ये गेले। पिता येशूच्या नावामध्ये आमच्या प्रत्येकाचा स्वीकार केला। या क्षणी पित्या तुझ्या प्रत्येक सामर्थ्याने, आशीर्वादाने, आरोग्याने आज तू तुझ्या लेकरांना पिता आम्ही धन्यवाद देतो। आम्ही तुझी स्तुती, ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पिता आम्ही तुझ्या तिथून पुढे प्रत्येक क्षण पिता तुझ्या आत्म्याने तू आम्हाला चालवणार आहेस म्हणून धन्यवाद, धन्यवाद येशूच्या आमेन। प्रेज द लॉर्ड प्रियांनो, खरोखर प्रभूला खूप धन्यवाद की पुन्हा एकदा त्या परमेश्वराने आज आपल्या सर्वांना त्याच्या सानिध्यामध्ये हजर केलं आहे। त्याने आपल्याला आज त्याची आराधना करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी ही संधी दिली, ही वेळ दिली। खरोखर आज आपण खूप आशीर्वादित लोक आहोत, कारण प्रियांनो जो जिवंत देव, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो देव हा केवळ आपला देवच नाही, तर तो येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो आपला पिता बनलेला। तर खरोखर प्रभूला धन्यवाद। या स्त्रियांना आपण पुढच्या वचनामध्ये जाऊया आणि आपल्यामध्ये यावेळेस बदल सुधाकर यावेळेस पुढे येईल आणि आजच्या वचनासाठी प्रार्थना। त्याचप्रमाणे आम्ही सजून आपली डोळे बंद करूया। आम्ही आज वचनासाठी प्रार्थना करू। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू येशू। आम्ही तुला धन्यवाद देतो पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो दे बाप्पा। आजच्या वचनासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो। आज हे वचन ऐकण्यासाठी प्रभू तू आम्हाला संधी दिलीस, त्याबद्दल विशेष मी तुझे आभार आणि उपकार मानतो दे बाप्पा। आजचं वचन पित्या तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दे बाप्पा, तू आम्हाला आशीर्वादित असं दे बाप्पा दे प्रभू। तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू प्रगट कर दे बाप्पा आमच्या सोबत दे बाप्पा। वचनाच्या द्वारे तू बोल दे बाप्पा। आमच्या पासरांना प्रभूजी आम्ही तुझ्या रक्ताने दे बाप्पा झाकवते दे बाप्पा। त्यांच्याद्वारे दे बाप्पा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रत्येक एक एक शब्द तू आम्हाला समजू दे अशी प्रार्थना मी करतो बाप्पा।
प्रभू येशू वचन सांगतो दे बाप्पा, खरोखर तुझं वचन दे बाप्पा आकाशातून पडणार त्या पावसाप्रमाणे आहे, बर्फाप्रमाणे आहे बाप्पा. दे बाप्पा प्रभू येशू कार्य केलं वाचून दे बाप्पा, विपळून दे बाप्पा, कधी तुझ्याकडे जात नाही. त्याच प्रकारे आजचं हे वचन दे बाप्पा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये कार्य केलं आहे असा आमचा विश्वास आहे. आणि आजच्या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित केलंच म्हणून तुझ्या आभार उपकार मानतो दे बाप्पा. सर्व काही तुझ्या स्वाधीन करतो, प्रार्थना विनंती येशूच्या नावामध्ये करतो, आमेन. याच प्रियांनो आजच्या वचनामध्ये जाऊया आणि आज खूप महत्वाचं वचन पुन्हा एकदा आज आपण पाहणार आहोत. कारण प्रियांनो आपण मागील काही हप्त्यांपासून आपण शिकत आहोत की जो पेंटिकॉस्ट सणाविषयी. आणि प्रियांनो आपण अद्भुत गोष्टी परमेश्वराच्या वचनामधून बघितल्या की परमेश्वराचा एक वेळापत्रक आहे, आपण असं बोलू शकतो. आणि ते जे वेळापत्रक आहे प्रियांनो, हे जे सण आहेत त्यामध्ये परमेश्वराने नमूद केलेला आहे. आपण पाहतो की जे सर्व आपण पाहतो परमेश्वर करतो, त्याने हे जे 7 सण जुन्या करारामध्ये आपण पाहतो परमेश्वराने जे लिहून ठेवले होते, आपण पाहतो त्या 7 सणांमध्ये परमेश्वराने ते नमूद करून ठेवलेले आहे. आणि प्रियांनो म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला ह्या 7 सणांविषयी माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. प्रियांनो आपण बघितलं प्रियांनो की बलांडन सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं. जे 1500 वर्षापासून आपण पाहतो यहुदी लोक कोकऱ्याला घ्यायचे, मारायचे, ती एक रिहर्सल होती. आपण पाहतो ती एक, आपण असं बोलू शकतो ना की रिहर्सल म्हणजे तुम्हाला माहिती नाही की ते आपण पाहतो जे खरं येणार होतं त्याची फक्त प्रॅक्टिस करत होते. पण ज्यावेळेस येशू 2000 वर्षापूर्वी आला आणि त्याने प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर बलिदान केलं प्रियांनो. हालेलुया. प्रियांनो खरोखर आपण पाहतो येशूच्या त्या बलिदानाच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं, आपल्या पापांची क्षमा मिळाली. आणि मग आपण पाहतो त्यानंतर जो बेखमीर भाकरीचा सण, त्या बेखमीर भाकरीच्या सणाच्या वेळेस येशूला पुरण्यात आलं. हालेलुया. येशू ख्रिस्त हा बेखमीर भाकर आहे, त्याच्यामध्ये एकही पाप नव्हतं. आणि म्हणूनच तो 3ऱ्या दिवशी प्रियांनो जो प्रथम फळाचा सण आहे, त्या प्रथम फळाच्या सणाच्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. आणि प्रियांनो आपण हे बघितलं त्याच्यानंतर या प्रथम फळाच्या सणानंतर 50व्या दिवशी पेंटिकॉस्ट सण येतो. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस. आणि खरोखर प्रियांनो की आपण बघितलं हा जो पेंटिकॉस्ट आहे हा खूप खूप महत्वाचा सण आहे. आज आपण अजून काही खूप खूप महत्वाचे वचन आपण पाहणार आहोत की खरोखर प्रियांनो की बायबल सांगतं प्रियांनो की खरोखर प्रियांनो की जो पेंटिकॉस्ट आहे हा खूप 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 महत्वाचा आहे. आणि खरोखर प्रियांनो म्हणून आज पुन्हा एकदा आपण या वचनाविषयी प्रियांनो आपण पाहणार आहोत की पेंटिकॉस्ट किती महत्वाचा आहे. पेंटिकॉस्टचा सण किंवा जे पवित्र आत्म्याचं आगमन हे खूप 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 महत्वाचं आहे. हालेलुया. तर प्रियांनो यावेळेस आपण एक वचन वाचूया आणि हे वचन वाचून आजच्या सभेची आपण सुरुवात करूया. आपण जर 2 कोरिंथियाचा 3रा अध्याय आणि 6वं वचन जर आपण वाचलं तर प्रियांनो इथं बायबल सांगतं, पाऊल इथे लिहितंय, त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. प्रियांनो इथं बायबल सांगते की त्या देवाने आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे
तर आपण पाहतो जो जुना करार आहे, तुम्हाला माहिती आहे का की तो दगडाच्या पाट्यांवर लिहिण्यात आला. 10 आज्ञा आपण पाहतो मोशेला परमेश्वराने त्याच्या स्वतःच्या हाताने लिहून त्या दगडी पाट्यांवर दिल्या. आणि बायबल सांगतं प्रियांनो की तो करार लेखी नव्हे. जो नवीन करार आहे हा लेखी नाहीये. तर बायबल सांगतं जो नवीन करार आहे हा आध्यात्मिक आहे, आत्मिक आहे. हालेलुया. जो जुना करार होता बायबल सांगतो हा लेखी होता, दगडाच्या पाट्यांवर होता. आणि ऐका इथे देवाचं वचन काय सांगतं, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. विचार करा प्रियांनो, इस्रायल लोकांना परमेश्वराने 10 आज्ञा दिल्या, पण प्रियांनो तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 613 आज्ञा होत्या. आणि प्रियांनो तुम्हाला माहितीये का, परमेश्वराने त्यांना सांगितल्या सर्व 613 आज्ञा पाळल्यावर तुम्हाला माझ्यापासून आशीर्वाद मिळेल, तुम्हाला तारण भेटेल, तुम्ही नीतिमान ठरवण्यात याल ज्यावेळेस तुम्ही या सर्व आज्ञा पाळाल. पण इथं बायबल इथं सांगतं प्रियांनो लेख जीवे मारतो. प्रियांनो जो लेख जो आपण पाहतो की ज्या 10 आज्ञा, जे नियमशास्त्र ज्याद्वारे जीवन मिळायचं होतं ना, की आपण पाहतो पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी प्रियांनो त्यांना 10 आज्ञा दिल्या. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तो जो लेख आहे त्याच्याद्वारे जीवन नव्हे तर आपण पाहतो उलट मरण आलं. कारण बायबल सांगतो कोणताही माणूस त्या 10 आज्ञा पाळू शकत नाही, कोणताही माणूस नियमशास्त्र पाळू शकत नाही. बायबल सांगतं सर्व या जगामध्ये, मग तो यहुदी असू द्या किंवा परराष्ट्रीय असू द्या, प्रियांनो कोणताही व्यक्ती समर्थ नाहीये की त्याने त्या सर्व आज्ञा पाळाव्या. आणि म्हणून जे नियमशास्त्र जीवन आणायचं होतं पण त्या नियमशास्त्रामुळे जीवन आलं नाही, उलट आपण पाहतो मरण आलं प्रिया. हालेलुया. आणि म्हणून आपण पाहतो परमेश्वराला नवीन करार करावा लागला. जो जुना करार आहे आपण पाहतो, जो जुना करार ज्या आज्ञा जीवन देऊ शकत नाही, नीतिमान आपल्याला करू शकत नाही. आणि मग म्हणून आपण पाहतो परमेश्वराने येशूच्या रक्ताच्या द्वारे एक नवीन करार. आणि खरोखर प्रियांनो इथं जसं बायबल सांगतं काय, परंतु आत्मा जिवंत करतो. बायबल सांगतं लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. तुम्हाला माहितीये प्रियांनो, प्रभू येशूने त्या क्रूस खांबावर बलिदान केलं ना. का बलिदान केलं माहितीये तुम्हाला, की तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा मिळावा. पवित्र आत्म्याशिवाय माणसाचं तारण होऊ शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय मनुष्य स्वर्ग प्राप्त करू शकतो. पवित्र आत्म्याशिवाय आपण जीवन मिळू शकत नाही. कारण आपण पाहतो पवित्र आत्म्याला स्वतः जीवनाचा आत्मा म्हणण्यात आले. आणि मग म्हणून प्रियांनो पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी काय झालं की तो जीवनाचा आत्मा आपल्याला मिळाला. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो आपण डीप मध्ये जाऊया, आपण अजून प्रभूच्या वचनामध्ये खोल जाऊया की पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी आपण जसं बघतो की 10 आज्ञा देण्यात आल्या, लेख देण्यात आला. पण आपण आताच वचन वाचलं लेख जीवे मारतो. त्या आज्ञा जीवन देऊ शकल्या नाही. पण तुम्हाला माहितीये देवाने एक नवीन योजना केली. इनफॅक्ट आता तुम्हाला माहितीये की देवाने ती ऑलरेडी योजना केलेली होती. कारण तुम्हाला माहितीये प्रियांनो देवाने त्याची सर्व योजना हे जग बनवण्या अगोदरच केलेली आहे. तर ती योजना काय होती आपण बघूया. आपण रोमकरास पत्र याचा 8 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण काही वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि यावेळेस सर्वात प्रथम प्रियांनो या अध्यायामध्ये आपण 1 पासून ते 4 पर्यंत वचन वाचूया. इथं बायबल सांगतं प्रियांनो, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाहीच,
ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय सारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंड आज्ञा ठरविली. ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये नियम पूर्ण व्हावे. प्रियांनो, खरोखर आजचं जे वचन आहे हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण तिथं आपण बघतो बायबल सांगतं, कारण ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंड आज्ञा म्हणजे शिक्षा नाही. प्रियांनो, आपण पाहतो जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना शिक्षा नाही. पण कुणाला शिक्षा नाही? बायबल सांगतं जे देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, बायबल इथं एक कंडिशन सांगत आहे की जे लोक आत्म्याप्रमाणे चालतात त्यांना शिक्षा होणार नाही. पण जे देहाप्रमाणे चालतील, येशूवर विश्वास ठेवून देखील त्यांना शिक्षा होणार आहे, बायबल सांगतं. आपण बघूया पुढं. आता बायबल पुढं सांगतं प्रियांनो, कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. तुम्हाला माहिती, येशू ख्रिस्ताने क्रूस खांबावर बलिदान केलं. त्या बलिदानाचा उद्देश एक होता. तो उद्देश हा होता की तुम्हाला आणि मला जीवनाचा आत्मा मिळावा. जसं आपण पाहतो ना, पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी आपण बघतो इस्रायल लोकांना 10 आज्ञा देण्यात आल्या आणि आपण पाहतो त्या 10 आज्ञांच्या त्यांना दिल्यानंतर मात्र आपण पाहतो की त्यांना त्या पाळता आल्या नाही. कारण की आपण पुढं जर वचन वाचलं, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने, तर आपण पाहतो जो देह स्वभाव आपण पाहतो तो देवाचं नियमशास्त्राप्रमाणे वागू शकत नाही. जो देह स्वभाव आहे, माणसाचा दैहिक स्वभाव, आपण पाहतो देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. इनफॅक्ट आपण पाहतो ज्यावेळेस माणसाला देवाच्या आज्ञा सांगण्यात येतात ना, आपण पाहतो जे दैहिक लोक आहेत जगामध्ये, जे नॉर्मल लोक आहेत, तर आपण पाहतो की जो दैहिक स्वभाव हा बंद करणारा स्वभाव आहे. तुम्हाला माहिती, जिथे लिहिलेले असते येथे थुंकू नका, तर तुम्हाला माहिती मुद्दाम लोक तिथं जातात आणि तिथं थुंकतात. तुम्हाला माहिती, जिथे लिहिलेले असते इथं येऊ नका, दैहिक स्वभाव काय करतो? तिथं जातो. कारण जो दैहिक स्वभाव आहे हा बंद करणारा स्वभाव आहे. आणि बायबल सांगतं, इथे देवाचं वचन सांगतं ना, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने. तुम्हाला माहिती आहे का की जे नियमशास्त्र, की ज्या नियमशास्त्राच्या द्वारे जीवन मिळायला पाहिजे होतं, ज्या 10 आज्ञा पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी दिल्या की त्याद्वारे जीवन मिळायला पाहिजे होतं, पण आपण पाहतो हे इस्रायल लोक, आपण पाहतो की ते त्या देवाच्या आज्ञा पाळू शकले नाहीत. आपण उलट आपण पाहतो की त्यांनी ना, आपण पाहतो की या पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी जर आपण जुन्या करारामध्ये बघितलं प्रियांनो, काय झालं माहिती तुम्हाला, हे जे इस्रायल लोक ज्या आज्ञांच्या द्वारे त्यांना जीवन मिळायला पाहिजे होतं, पण त्याद्वारे उलट त्यांचा मृत्यू झाला. 3000 लोक मृत्यू पावले. ज्यावेळेस नियमशास्त्र देण्यात आलं, 3000 लोक मृत्यू पावले. पण आपण पाहतो ना, म्हणूनच आपण पाहतो ना की जे नियमशास्त्राला अशक्य आहे. तुम्हाला माहिती आहे का की जे नियमशास्त्र आपल्या दैहिक शक्तीने पाळणं असाध्य आहे, बायबल सांगतं. बघा पुढे बायबल सांगतं ना, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य, तर आपण पाहतो आपला दैहिक स्वभाव देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही, ते आपल्या दैहिक स्वभावाला असाध्य आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की ते साधण्याकरिता
ना ते पूर्ण करण्याकरिता परमेश्वराला एक नवीन योजना त्याला करावं लागली, म्हणून आपण त्याला बोलतो ना नवीन करार. हालेलुया. आणि तो नवीन करार काय? देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंड आज्ञा ठरवली. तर आपण पाहतो की देवाचं वचन स्पष्ट सांगते की येशूला त्या क्रूस खांबावर मारण्यात आलं, की जो देह स्वभाव, आपला जो देह स्वभाव प्रियांनो ना देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. आणि म्हणून बायबल सांगतं ना येशूला देहामध्ये पाठवण्यात आलं. आणि त्या येशूने आपण पाहतो ना की पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंड आज्ञा ठरवली, की आपली शिक्षा येशूने त्याच्यावर घेतली. हालेलुया. आता महत्वाची गोष्ट, आपले सर्व पाप येशूने त्याच्यावर घेतले, आपल्यासाठी त्याने त्याचं रक्त सांडलं आणि खरोखर त्याने आपले सर्व पाप क्षमा केले. पण पुढं एक महत्वाचं वचन आपण बघतो. पुढे काय सांगितलेले? यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नाही नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. तर प्रियांनो, इथं आपण काय पाहते की जे नियमशास्त्र, ज्या 10 आज्ञा, जे मोशेचा आपण पाहतो, जे 613 आज्ञा प्रियांनो आपण पाळू शकत नव्हतो, तर बायबल सांगतं प्रियांनो ना ते आचरण आपल्यामध्ये पूर्ण होण्यासाठी देवाने काय केलं? आत्म्याप्रमाणे जे आपण चालतो त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. खरं सांगायला गेलं तर त्याचा असा अर्थ आहे की खरोखर आपण पाहतो की देवा येशू ख्रिस्ताने प्रियांनो त्या क्रूस खांबावर बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळं आपण नवीन उत्पत्ती बनलो आणि देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रियांनो देवाने आपल्या अंतःकरणावर त्याच्या आज्ञा दिल्या. आता महत्वाची गोष्ट प्रियांनो की बायबल सांगतं की जे आपण आपल्या शारीरिक दैहिक शक्तीने करू शकत नाही, पण आता आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या आज्ञा आपण पाळू शकतो. म्हणूनच इथे म्हटलं की ह्या उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो. प्रियांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला आत्म्याप्रमाणे चालायचं आणि बायबल सांगतं त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. आता प्रियांनो, जर आपण पुढं या वचनामध्ये गेलो तर देवाचं वचन काय सांगतं? कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. हालेलुया. तर प्रियांनो, पेंटिकॉस्ट खूप महत्वाचा आहे. प्रियांनो, पेंटिकॉस्टच्या द्वारे तुम्हाला आणि मला देवाने त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे आणि इथं आपण पाहतो हा पवित्र आत्मा खूप 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 महत्वाचा आहे. आता इथं आपण पाहतो ह्या वचनामध्ये इथं काय म्हटलेले ना की जे लोक देह स्वभावाचे आहेत ते देही गोष्टींकडे चित्त लावतात आणि प्रियांनो जे देह स्वभावाकडे आपले चित्त लावतात, जे फक्त आपण पाहतो देहाच्या गोष्टींकडे चित्त लावतात. आता तुम्हाला माहिती प्रियांनो, बायबलमध्ये सांगितलं ना या जगामध्ये काय आहे माहिती तुम्हाला? देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची हुशारी. आणि प्रियांनो, तुम्हाला माहिती बायबल सांगतं जे आपलं लक्ष देहाच्या वासनेकडं, डोळ्याच्या वासनेकडं आणि ना संसाराविषयीची जी फुशाकी याकडे लक्ष लावतात, बायबल सांगतं देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे. भले त्यांनी येशूवर विश्वास केला असेल, पण जर एक व्यक्ती आपण पाहतो देहामध्ये आपलं जीवन जगत आहे, इथं बायबल सांगते देह स्वभावाचे चिंतन हे मरण आहे.
इवन आपण पहिल्या वचनामध्येच बघितलं प्रियांनो, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंड आज्ञा नाहीच, ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कुणाला दंड आज्ञा नाही? जे आत्म्याप्रमाणे चालतात. प्रियांनो, जे देहाप्रमाणे चालतील. आता देहाप्रमाणे चालणं म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, देहाच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना, देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयीची हुशारकी. आणि जर आपण बघितलं बायबलमध्ये, जर आपण गलतीकारास पत्रामध्ये बघितलं, देहाची कर्मे तर उघड आहेत. आपण बघूया ते वचन. आपण जर गलतीकारास पत्र याचा 5 अध्याय, आणि यावेळेस आपण खूप महत्वाची वचनं आज बघूया. आपण यावेळेस प्रियांनो 5वा अध्याय आणि आपण 19 पासून ते आपण 21 पर्यंत वचन वाचूया. देवाचं वचन काय सांगतं आपण बघूया. इथे बायबल सांगतं, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेबा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रियांनो, रोमकरास पत्रामध्ये म्हटलं देहाचं चिंतन काय? मरण. आणि इथं पण बायबल सांगते, कारण देहाचं चिंतन, जो माणूस दैहिक गोष्टींकडे लक्ष लावतो, म्हणजे आपण पाहतो ना, देहाची वासना, देहाच्या वासनेमध्ये काय येतं? जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, है ना, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, दारूबाजी, है ना. आणि आपण पाहतो डोळ्याची वासनामध्ये रंगेलपणा, आणि आपण पाहतो हेवा करणं, आपण पाहतो की दुसऱ्यांवर जळणं, आणि आपण पाहतो संसाराविषयीची फुशारकी ना, म्हणजे घमंड करणं, गर्व करणं. आणि बायबल सांगतं की जे लोक अशी कर्मे करतात, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. तर प्रियांनो, किती सिरियस ही गोष्ट आहे. ऐका, हालेलुया. देवाने, तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, देवाने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देखील दिलेला आहे, की त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण आपल्या दैहिक स्वभावावर विजय मिळवावा. कारण जे देहामध्ये चालणार आहे, बायबल सांगतं देहाचं चिंतन हे मरण आहे. आपण अजून एक वचन वाचूया. आपण जर रोमकरास पत्र याचा 8वा अध्यायामध्ये पुन्हा एकदा घेऊया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण 7 आणि 8 वचन वाचूया. बायबल सांगतं, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. पुन्हा एकदा प्रियांनो, बायबल काय सांगत आहे की देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. जो माणूस, विचार करा, आज आपण पाहतो अनेक ख्रिस्ती आहेत, है ना, आणि ते बोलतात आम्ही येशूवर विश्वास ठेवला, आमच्यावर देवाची कृपा झालेली आहे आणि म्हणून आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागू शकतो, आम्हाला जे पाप करायचं ते आम्ही करणार, पण तरी पण देव आम्हाला क्षमा करणार आणि देव आम्हाला स्वर्गामध्ये जागा देणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, बायबल मात्र असं सांगत नाही. बायबल स्पष्ट सांगत आहे प्रियांनो इथं की जे देह स्वभावाचे चिंतन, जे देहाच्या
कर्म करत राहतील. बायबल सांगतं अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. इतकंच नव्हे, बायबल सांगतं देह स्वभावाचे चिंतन जर आपण व्यभिचारामध्ये, कामातुरपणामध्ये, मूर्ती, चेके, वैर, कलह, द्वेष, राग, तट, फुटी, भांडण. आपण पाहतो काही लोकांचा स्वभाव नुसतं भांडण आणि आपण पाहतो एकमेकांवर जळणं, एकमेकांवर आपण पाहतो दात खाणं. जर कोण पुढे चालल्याने हा खाली आला पाहिजे, चर्च मध्ये देखील असा स्वभाव. प्रियांनो, तुम्हाला असं वाटतं का अशा लोकांचं तारण होणार आहे? बायबल सांगतं मुळीच नाही. बायबल इथं स्पष्ट सांगत आहे की कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत म्हणजे जे स्वार्थीपणामध्ये आपले जीवन जगतात, जे प्रीती करत नाही, बायबल सांगतं त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आज अनेक लोकांना आपण पाहतो की चुकीचं शिक्षण देण्यात येते. तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे, तुम्ही पाप करा, तुम्ही काय पण करा, तुमचे पाप देव क्षमा करल आणि तुम्हाला स्वर्ग मिळेल. नाही प्रियांनो, हालेलुया. प्रियांनो, आपल्याला देवाच्या आज्ञा पाळायच्या आणि त्या आज्ञा पाळण्यासाठीच जे आपण पाहतो ना, जे जुन्या करारामध्ये असाध्य होतं. कारण आपण पाहतो त्यांना फक्त देवाने नियम दिले, हा या 10 आज्ञा घ्या आणि आज्ञेप्रमाणे चाला. पण नवीन करारामध्ये मात्र आपण पाहतो देवाने पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी आपल्याला नियम दिला, हालेलुया, आणि त्याच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलं. देव बोलला, मी तुम्हाला नियम पण दिलेले आहेत आणि मी तुम्हाला माझं सामर्थ्य पण दिलेले आहे की तुम्ही माझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण ते सर्व आज्ञा पाळावे. आता आपण 13 वचन वाचूया या अध्यायात. बघा बायबल काय सांगतं. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. मरणार म्हणजे काय तुम्हाला माहिती? बायबलमध्ये मरणार या शब्दाचा अर्थ आहे देवापासून वेगळं होणं. ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी पाप केलं, शारीरिक रीतीने ते मेलेने, तुम्हाला माहिती काय झालं? त्यांचं आणि देवाचं नातं संपुष्टात आलं. ते आध्यात्मिक रीतीने मेले. म्हणजे तुम्हाला माहितीये का, नाही हे खूप डेंजर आहे. शारीरिक मरणापेक्षा आत्मिक मरण हे खूप डेंजर आहे. आणि बायबल सांगते ते देहाप्रमाणे म्हणजे देह स्वभावाप्रमाणे म्हणजे पापामध्ये आपलं जीवन जगतात. बायबल सांगतं तुम्ही मरणार आहात. परंतु आता ऐका पुढे बायबल काय सांगते, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. हालेलुया. आणि इथंच पेंटिकॉस्ट किती महत्वाचा आहे आपल्याला समजतं. प्रियांनो, तुम्हाला माहितीये जे तुम्ही जर आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली, देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो की आपण शरीराची कर्मे ठार मारावी. आणि बायबल सांगते ज्यावेळेस आपण आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारू तर बायबल सांगतं आपण जगणार. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, पेंटिकॉस्ट हा किती महत्वाचा आहे. पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिला. घा पवित्र आत्मा दिला. कारण जे नियमशास्त्राला असाध्य होतं ना, देहामुळं असाध्य झालं होतं, ते साधण्याकरिता देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला त्या क्रूस खांबावर अर्पण केलं. आणि आपण पाहतो त्या बलिदानाच्या द्वारे, त्या रक्ताच्या द्वारे आता देव स्वतः प्रियांनो तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करत. हालेलुया. आता प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या आज्ञा आपण पाळणार, परमेश्वराच्या आज्ञा आपण जे पाळणार, हे आपण पाळत नाहीये, पण आपल्यामध्ये जो ख्रिस्त राहते, जो देवाचा आत्मा राहते, तो देवाचा आत्मा आपल्याद्वारे देवाच्या आज्ञा पाळतो. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, पाऊल असा बोलला, आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे तुम्हाला माहिती, अभिषिक्त, अभिषेक देणारा, पवित्र आत्मा देणारा. हालेलुया.
आणि प्रियांनो, तो पवित्र आत्मा आपण पाहतो परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिला. हालेलुया. का? की प्रियांनो, आपण शरीराची कर्मे ठार मारावी. प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या शक्तीने, आपल्या दैहिक स्वभाव आपण पापावर विजय मिळवू शकत नाही. पण मी तुम्हाला 100% 101% तुम्हाला गॅरंटी देतो, ज्यावेळेस तो देवाचा आत्मा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, देवाच्या पवित्र आत्म्याला आपण शरण जातो, प्रियांनो, आपण 100% देवाच्या आज्ञा पाळू शकतो. हालेलुया. आणि मग म्हणून ना, जो पेंटिकॉस्ट आहे प्रियांनो, हा फक्त एक सण, एक काहीतरी एक्स्ट्रा आहे म्हणून आहे असं नाहीये. पेंटिकॉस्ट खूप महत्वाचा आहे. पेंटिकॉस्ट शिवाय आपण जगू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपण जगू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपण देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. प्रियांनो, जर आपण एझेकिएल याचा 36 अध्याय आणि आपण जर 27 वचन जर वाचलं, एझेकिएल याचा 36 अध्याय आणि ज्यावेळेस आपण 27 वचन वाचूया. इथं बायबल सांगतं, ऐका, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. प्रियांनो, ऐका, देवाचं वचन काय सांगतं. देवाचं वचन सांगतं, मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझ्या वचनाप्रमाणे आचरण कराल. आपण बघितलं, दैहिक स्वभाव हा देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. आपण आता रोमकरासपत्रामध्ये वाचलं की जे दैहिक स्वभावाला आपण पाहतो ना अशक्य ते साधण्याकरिता देवाने आपण पाहतो त्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिला. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं की तो आत्मा मी तुमच्यामध्ये घालील आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. देव बोलतो मी करीन. प्रियांनो, त्या आज्ञा तुम्ही आणि मी पाळत नाही, पण देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रियांनो आपण त्या आज्ञा पाळतो. ऑफकोर्स आपली इच्छा पाहिजे. हालेलुया ना. आपण जर खरोखर देवावर विश्वास ठेवतो तर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मला असं वाटतंय की जो देवावर प्रेम करतो त्या प्रत्येक माणसाची हीच इच्छा आहे की त्याने देवाच्या आज्ञा पाळाव्या. हा, जो देवावर प्रेम करत नाही, जो आपण पाहतो त्याला, जो ह्या जगामध्ये जो व्यक्ती आहे जो देवावर प्रेम करत नाही, तो देवाच्या आज्ञा त्याला पाळायला आवडत नाही, है ना. पण जे देवावर प्रेम करतात प्रियांनो, त्यांना मात्र आपण पाहतो देवाच्या आज्ञा पाळायला आवडतं. पण प्रॉब्लेम हाय, जरी आपल्याला आवडतं पण आपण आपल्या दैहिक शक्तीने त्या पाळू शकत नाही. कारण आपण आत्ताच वाचलेल्या देहाची कर्म तर उघड आहेत, है ना. व्यभिचार, कामाकुरपणा आणि या सर्व गोष्टी आपल्या दैहिक स्वभावाने आपण देवाच्या आज्ञा पाळू शकत नव्हतो. आणि म्हणून देवाने त्याचा पवित्र आत्मा प्रियांनो तुम्हाला आणि मला दिला यासाठी की आपण त्याच्या आज्ञा पाळाव्यात. आणि इथं बायबल सांगतं, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. परमेश्वर बोलतो मी करीन. हालेलुया. तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये प्रियांनो तो आपल्याला सहाय्य करतो की आपण त्या परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्या. हालेलुया. आणि म्हणून ना खूप खूप महत्वाचा हा विषय. आपण अजून पुढे जाऊया प्रियांनो की पेंटिकॉस्ट, देवाचा आत्मा किती महत्वाचा आहे. हालेलुया. आपण जर गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि यावेळेस आपण अजून एक महत्वाचा विषय आपण सुरू करूया, पाहूया की पवित्र आत्म्यामध्ये चालणं म्हणजे काय. कारण आपण बघितलं ना, देह स्वभावाप्रमाणे चालणं म्हणजे राग, तट, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा. पण बायबल सांगतं ना, जे लोक असे वागतात त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश भेटणार नाही. पण प्रियांनो,
आपण बघतो हालेलुया ना की आत्म्याप्रमाणे चालणं म्हणजे काय. हालेलुया. आता आपण बघूया आत्म्याप्रमाणे चालणं म्हणजे काय. आपण जर गलतीकरास्तोत्र याचा 5वा अध्याय आणि आपण 22 पासून ते आपण 26 पर्यंत वचन वाचतो. बायबल इथं सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ. इथं ऐका देवाचं वचन सांगतं फळ एकच फळ आहे. इथं फळे नाही लिहिलं, एकच फळ लिहिलं. फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. पुढे बायबल सांगते जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. तर बायबल ऐका या देवाचं वचन काय सांगते. जे ख्रिस्त येशूचे आहेत, जर तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूचे आहेत, त्यांनी, कुणी, देवानी नाही, त्यांनी, त्या व्यक्तीने काय केले. विकार म्हणजे आपण पाहतो ना, विकार म्हणजे ॲबनॉर्मल बिहेवियर ना. आपण पाहतो की विचित्रपणे वागणं ना. विकार म्हणजे चुकीचं वागणं. विकार म्हणजे दोषामध्ये, पापामध्ये आपलं जीवन जगणं. आणि पुढे काय म्हटलं त्यांनी. विकार व वासना आपण आता बघितलं ना, देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची हुशार. तर बायबल सांगतं जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी काय केलं. विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. त्यांनी काय केलेलं आहे. आपला देह स्वभाव वधस्तंभावर खिळला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. बायबल सांगतं आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. तर प्रियांनो आपण पाहतो बायबल काय सांगते ऐका ना. बायबल इथं सांगते की आत्म्याच्या सामर्थ्याने आपल्याला जगायचे, आत्म्याच्या प्रेरणेने आपल्याला चालायचे. पुढं बायबल काय सांगतं. पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. तर आपण पाहतो अभिमान बाळगणारे, चीड आणणारे आणि हेवा करणारे हे देहामध्ये चालते. कशामध्ये चालते. देहामध्ये चालते आहे की नाही. आणि आपण आताच बघितलं जे सर्व अशी कर्मे करतात त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश भेटणार नाही. आणि मग म्हणून इथं बायबल काय सांगते की आपल्याला आत्म्यामध्ये चालायचं. आता ऐका आत्म्यामध्ये चालायचं म्हणजे काय. बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ प्रीती. हालेलुया. प्रियांनो आपल्याला प्रीतीमध्ये चालायचं. आपल्याला कशामध्ये चालायचंय. प्रीतीमध्ये चालायचं. आत्म्यामध्ये चालणं, पवित्र आत्म्यामध्ये चालणं म्हणजे प्रियांनो अन्य भाषेमध्ये 24 घंटे बोलणं नाही. हालेलुया. काय लोक खूप अन्य भाषेमध्ये नेहमी सगळीकडे बोलत असतात, पण घरामध्ये भांडण, तोंडामध्ये शिव्या है ना. जर असं आपलं आत्म्यामध्ये चालणं आहे तर बायबल सांगतं ते सर्व व्यर्थ आहे. प्रियांनो आत्म्यामध्ये चालणं म्हणजे अन्य भाषेमध्ये बोलणं नाही. आत्म्यामध्ये चालणं म्हणजे प्रीतीमध्ये चालणं. हालेलुया. कारण बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. ज्यावेळेस देवाचा आत्मा आपल्यामध्ये येतो प्रियांनो, तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये हे फळ निर्माण करतो, निष्पन्न होणारं फळ. देवाचा आत्मा आपण पाहतो प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता आपल्यामध्ये निर्माण करतो. हालेलुया. आणि आपण पाहतो प्रियांनो आपण त्या सर्व
की ज्या विकार आणि वासना आणि जो स्वार्थी स्वभाव, जो देह स्वभाव आपण काय करतो, तो वधस्तंभावर खेळून टाकतो. आता हा जो वधस्तंभावर खेळायचा आहे तो तुम्हाला आणि मला खेळायचा आहे. तुम्हाला आणि मला हा निर्णय घ्यायचा आहे की नाही, मी द्वेषामध्ये चालणार नाही, मी भांडणामध्ये चालणार नाही, मी लवाडीमध्ये चालणार नाही, मी व्यभिचारामध्ये चालणार नाही, मी घमंडामध्ये अभिमानामध्ये चालणार नाही. बायबल सांगतं जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. तर खरोखर प्रियांनो खूप महत्वाची गोष्ट ना आपण बघतो की जर प्रियांनो आपल्याला आपण आता बघितलं, जर तुम्ही आत्म्याने चालला तर तुम्ही जगणार आहात. जर तुम्ही आत्म्याने जर चालणार आहात तर तुम्ही जगणार आहात. आणि जे देहाने चालणार आहेत, बायबल सांगतं देहाचं चिंतन हे मरण आहे. जे देहाची कर्म करतात त्यांना देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं बंधुजन आपण ह्याच अध्यायामध्ये 5 गलती 5 आणि 13 पासून 13 आणि 14 वचन वाचूया. बंधुजनो तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. पुन्हा बायबल काय सांगत आहे ना, देवाने तुम्हाला स्वतंत्रतेकरिता आपण पाहतो पाचारण केलेले, पण आपण पाहतो त्या स्वतंत्रतेच्या द्वारे काय झालं पाहिजे, तुम्ही प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आपल्याला जर अवघं नियमशास्त्र पाळायचंय तर काय करायचं, एकच आज्ञा पाळायची. कोणती? जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. प्रियांनो खरोखर ना आजचं जे वचन आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण बायबल स्पष्ट सांगते जे प्रीतीमध्ये चालणार आहेत, जे आत्म्यामध्ये चालणार आहेत, प्रियांनो त्यांचाच बचाव होणार आहे, त्यांचंच तारण होणार आहे. मी तुम्हाला अजून 2 उदाहरण, आपण 2 वचन बघूया की बायबल काय सांगतं. आपण जर पहिले योहानाचे पहिले पत्र आणि यावेळेस प्रियांनो आपण काय वचन वाचूया. योहानाचे पहिले पत्र 3रा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 14 पासून ते आपण 16 पर्यंत वचन वाचूया. बायबल इथे सांगतं आपण बंधुजनांवर प्रीती करतो यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. प्रियांनो जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो देहाची कर्म तर गोड आहे ना, हेवा तड फुटी पक्षभेद राग. आणि बायबल सांगतो जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही हे तुम्हाला माहित आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पण केला यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. ऐका ना, बायबल सांगतं की आपण बंधुजनांवर प्रीती करतो यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. आपण बघितलं ना ख्रिस्त येशू मध्ये जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमातून मुक्त केला आहे. तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा आपल्याला काय सांगतो, पवित्र आत्मा आपल्याला सांगतो ना की जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. पवित्र आत्मा आपल्याला सांगतो इथं जसं आपण वाचलं ना की आपण बंधुजनांवर प्रीती करतो यावरून आपल्याला कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो. जर आपण आपल्या भावाचा बहिणीचा शेजाऱ्यांचा द्वेष करतोय तर अजून आपण मरणामध्ये आहोत. आपण अजून प्रियांनो आपलं तारण झालेलं नाही. भले तुम्ही चर्च मध्ये जाता, भले तुम्ही
मेज घेता, अनेक गोष्टी आपण करत असू, बायबल तुम्ही वाचता, प्रार्थना करता, पण प्रियांनो या सर्व गोष्टींचा उद्देश एकच आहे की आपण सर्वजण प्रीतीमध्ये चालायला शिकावं. आणि म्हणून प्रियाने खूप महत्वाची गोष्ट आहे की जर प्रियांनो तुम्ही येशूवर विश्वास ठेवून जर आपण प्रीतीमध्ये चालत नाही तर ऐका, देवाचं वचन काय सांगतं, आपण नरहिंसक आहोत आणि बायबल सांगतं कोणत्याही नरहिंसकाच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहित आहे. तर प्रियानो खरोखर आत्म्यामध्ये चालणं म्हणजे काय? आत्म्यामध्ये चालणं म्हणजे प्रीतीमध्ये चालणं. आपल्याला सर्वांना प्रीतीमध्ये चालायचं. हालेलुया. आपण बघितलं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा ना इंद्रिय दमन. आणि आपण पाहतो की आशा विरुद्ध नियमशास्त्र ना. हालेलुया. तर खरोखर प्रियानो तो पेंटिकॉस्ट डे हा खूप महत्वाचा आहे. कारण या पेंटिकॉस्ट सणाच्या दिवशी आपण पाहतो देवाने आपल्याला काय दिलेलं आहे, त्याचा पवित्र आत्मा दिला. ऑफकोर्स हा पवित्र आत्मा अनेकांना केवळ त्यांना इतकंच वाटतं की पवित्र आत्म्याचं काम काय, चमत्कार करणं, अन्य भाषेमध्ये बोलणं ना, अद्भुत कार्य करणं, हे सर्व पवित्र आत्म्याचं काम आहे प्रियानो. पण यापेक्षा पण मोठं काम पवित्र आत्मा करायला आला, ते काम म्हणजे की तुम्ही आणि मी प्रीतीमध्ये चालावं. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ प्रीती. किती प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये या. तुम्हाला माहिती रोम 5:5 मध्ये म्हटलेले की देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणामध्ये केला आहे. ही जी देव प्रीती जी आहे ना, देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे काय करतो, आपल्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा वर्षाव करतो की ज्याद्वारे आपण देवावर प्रेम करू शकतो आणि आपण आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करू शकतो. प्रियांनो जर ना आपण अन्य भाषेमध्ये बोलते, आपण चमत्कार करते आणि पण जर आपण प्रीतीमध्ये चालत नाही तर बायबल सांगतं आपले सर्व पोकळ आहे, पोकळ अभिमान बाळगणारे. प्रियांनो ना बायबल सांगतं, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पेंटिकॉस्ट सण यासाठी आला की प्रियांनो आपण त्या देवाच्या सर्व आज्ञा पाळाव्या. आणि देवाच्या सर्व आज्ञा आपण कशा पाळतो की बायबल सांगते एकच आज्ञा पाळल्याने आपण सर्व देवाच्या आज्ञा पाळतो. आणि एकच आज्ञा कोणती आहे, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर. तर खरोखर प्रियांनो आज आपण खूप महत्वाचं वचन आपण बघितलेलं आहे की खरोखर प्रियांनो ना की भ्रमामध्ये राहू नका. अनेक लोक आपण पाहतो सांगतात, हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि तुम्ही यानंतर पापामध्ये जर तुम्ही जगला ना, ऑफकोर्स आता येशू आपले पाप क्षमा करतो, पण रोज 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 आपण तेच पाप करत आहे. आपण रोज दैहिक स्वभावामध्ये आपले जीवन जगत आहे. आपण अजिबात प्रीतीमध्ये चालत नाहीये. सर्वांबरोबर भांडण, द्वेष, कडूपणा, राग आपल्या अंतःकरणामध्ये. विचार करा प्रियांनो, स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे? स्वर्गामध्ये तुम्हाला माहिती आहे का प्रियांनो, स्वर्गामध्ये भांडणं होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जी प्रीती करायला शिकायचंय हे स्वर्गामध्ये गेल्यानंतर आपण शिकू शकत नाही. प्रीती कशी करायची आहे, सर्वांबरोबर सहनशीलतेने कसं राहायचंय, शांतीने कसं राहायचंय, बायबल सांगतं हे आपण शिकावं. म्हणूनच देवाने आपल्याला या पृथ्वीवर ठेवलेलं आहे. प्रियांनो इथं आपल्याला शिकायचं. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो एक गोष्ट लक्षात घ्या, प्रियांनो देवाचा आत्मा हे करण्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे. देवाच्या आत्म्याच्या शिवाय आपण देहाच्या कर्मांना ठार मारू शकत नाही. तर आज मी तुम्हाला उत्तेजन देतो प्रियांनो, रोज देवाच्या पवित्र आत्म्याने. प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का, हा पवित्र आत्मा देवाने दिलेली फुकट देणगी आहे. जर आपण प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 2:37-38 वचनामध्ये म्हटलं, पश्चाताप करा, तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्त येशूच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल.
कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व ज्या सर्वांना देवाने त्याच्याकडे बोलावलेलं आहे त्या सर्वांसाठी. प्रियानो, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला ना त्याच्या पवित्र आत्म्याने भरायचं आहे. कारण हा पवित्र आत्मा आपल्याला काय करणार आहे की आपण देहाच्या कर्मांना ठार मारण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार. आणि प्रियानो, आपण एक खरं आशीर्वादित जीवन आपण या पृथ्वीवर जगणार. प्रियानो, जर आपण दैहिक जीवन जगलो या पृथ्वीवर, तुम्ही देवाचं आशीर्वाद या पृथ्वीवर बघू शकतो. प्रियानो, तुम्हाला जर देवाचे आशीर्वाद बघायचे तर आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं. हालेलुया. पण सर्वात महत्वाची गोष्ट, येशूवर विश्वास ठेवल्यानंतर मी म्हणतो रोज देवाकडे एक गोष्टीची मागणी करायची. आणि ती गोष्ट काय की देवा, मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, की मी तुझ्या प्रीतीमध्ये चालावं. हालेलुया. याच प्रियानो, आपण सर्वजण उभं राहूया. याच आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण प्रियानो त्या परमेश्वराकडे मागूया, प्रभू आज तुझ्या पवित्र आत्म्याने मला भर, तुझ्या अभिषेकाने मला भर. की प्रभू, खरोखर जे माझ्या दैहिक स्वभावाला असाध्य, जे माझ्या शरीराला असाध्य, प्रभू ते करण्यासाठी तू तुझा पवित्र आत्मा मला दिलेला आहेस. तुझ्या आत्म्याने मला भर, तुझ्या सामर्थ्याने मला भर. बायबल सांगतं लूक 11:13 वचनामध्ये की तुम्ही वाईट असता, तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देणं तुम्हाला समजतं, तर जे स्वर्गीय पित्याजवळ मागतील त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा. प्रियानो, तो पवित्र आत्मा आपल्याला यासाठी पाहिजे की आपण एक प्रीतीमध्ये भरलेलं जीवन जगावं, आपण प्रीतीमध्ये चालावं. हालेलुया. कारण बायबल सांगतं जो प्रीतीमध्ये चालतो त्याने अवघड नियमशास्त्र पूर्णपणे पाळलेले. ओ राबाशियांदो, त्याने देवाच्या सर्व आज्ञा पाळलेल्या. तर प्रियानो, आज त्या परमेश्वराला मागा. हालेलुया. प्रभू, तुझ्या आत्म्याने मला भर आणि पित्या, मला आज तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या दैवी प्रीतीचा वर्षाव माझ्या अंतःकरणामध्ये होते. तुझा अभिषेक मला दे. ओ राबा खारा बारियांदा राबा शिखिरियांदा राबा. प्रभू, तुझ्या आत्म्याने भरून, प्रभू तुझ्या प्रीतीने भरून, तुझ्या आनंदाने भरून, तुझ्या शांतीने भरून मी माझं जीवन जगावं. म्हणून तुझी कृपा मला दे प्रभू. फायर 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 फायर. धन्यवाद पिता, तुझ्या प्रीतीचा वर्षाव या क्षणी केलास, तुझ्या आत्म्याचा वर्षाव या क्षणी तुझ्या लेकरांच्या जीवनावर केलास. ओ रबा खारा बारियांदा रबा रबा शियांदो रोबोरियांदा रबा. की प्रभू, आम्ही देहाची कर्म ठार मारा आणि प्रभू खरोखर आम्ही त्या आत्म्याच्या द्वारे प्रीतीने भरलेलं जीवन जगावं. प्रभू, आम्ही प्रीतीने एकमेकांचं दास बनावं, आम्ही नम्र बनावं. म्हणून आज तुझी कृपा आम्हाला दिलीस. धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला आहे तुझे पित्या. आज प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलोस म्हणून धन्यवाद. येशूच्या नाम, आमेन. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, खूप महत्वाचं वचन. हालेलुया. अजून एक मला वचन, अजून मला काही गोष्टी सांगायच्या होत्या पण आपल्याकडे इतका वेळ नाही. पण एनिवे, मी तुम्हाला आता अर्पणाच्या वेळेस सांग, तुम्हाला माहिती आहे पेंटिकॉस्टचा जो सीझन आहे, या सीझन मध्ये प्रियानो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद मोकळे करू. हालेलुया. आणि प्रियानो, खरोखर म्हणून ज्यावेळेस आपण आपलं अर्पण, ज्यावेळेस तुम्ही तुमचं अर्पण देवाच्या राज्यामध्ये पेरणार, बायबल सांगतं की तो देव आपल्याला बी देतो. आणि प्रियानो, तो परमेश्वर आपण त्याने आपल्याला जे बी दिलेले आहे, ज्यावेळेस आपण त्याच्या राज्यामध्ये पेरतो ते बी तो बहुगुणित करतो. हालेलुया. तर खरोखर प्रियानो, आज आपण आपलं अर्पण, आपलं बी परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण देऊया. यास आपण ते वचन पुन्हा एकदा वाचूया आणि आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये. याच आपण कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 9वा अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण हे वचन वाचूया.
जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. प्रियांनो, तो देव आपल्याला बी पुरवतो. हालेलुया. आणि तो बी यासाठी पुरवतो की आपण ते बी त्याच्या राज्यामध्ये आपण पेरावं आणि मग ज्यावेळेस आपण ते पेरतो परमेश्वर ते बहुगुणित करतो. आणि बायबल सांगतं म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. परमेश्वर आपल्याला बी यासाठी देतो की आपण सर्व गोष्टींनी संपन्न व्हावं. आणि बायबल सांगतं की त्या औदार्याद्वारे आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन. तर प्रियानो, यावेळेस आपण आपलं अर्पण त्या देवाच्या राज्यामध्ये देऊया. यावेळेस आपण एक गीत गाऊया. आपल्यामध्ये ब्रदर विशाल यावेळेस आपण एक गीत घेऊया आणि गीत चालू असताना प्रियानो तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु. तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी हर पल याच प्रियानो, आपण आपलं अर्पण आपल्या हातामध्ये देऊया. ते वर करूया, परमेश्वराला देऊया आणि प्रार्थना. पिता, आम्ही धन्यवाद देतो की तू आम्हाला बी पुरवतोस आणि पिता खरोखर ज्यावेळेस आम्ही ते बी तुझ्या राज्यामध्ये पेरतो ते तू बहुगुणित करतोस. आज पिता तुझे लेकरं जे सर्व त्यांचं बी तुझ्या राज्यामध्ये पेरत पिता येशूच्या नावामध्ये पिता तुझी कृपा सर्व तुझ्या लेकरांवर तू करत आहेस. मी धन्यवाद देतो आणि पिता मी प्रार्थना करत आहे पिता त्यांनी पेरलेलं बी या क्षणी तू बहुगुणित करत आहेस. 100 पटीने 1000 पटीने पिता या पेंटिकॉस्टच्या सणा सीझन मध्ये प्रभू तुझी बरकत तुझ्या लेकरांना देतेस. मी धन्यवाद देते. प्रत्येक शाप आम्ही तोडतो पिता आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू त्यांना सर्व गोष्टींनी संपन्न केलंस म्हणून धन्यवाद दे. तुझ्या सर्व आशीर्वादाने तुझ्या लेकरांना भरलंस म्हणून धन्यवाद दे. येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. प्रियानो, अजून एक सूचना आहे तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रियानो आता जे लॉकडाऊन शिथिल झालेलं आहे, ऑफकोर्स आपलं चर्च आपण अजून भेटू शकत नाही, पण प्रियानो
आपण जे अर्पण घेत आहोत अनेक रविवारपासून, आणि तुम्हाला जर हे अर्पण द्यायचं असेल तर आपलं चर्च रोज सकाळी 11 पासून ते 2 वाजेपर्यंत उघडं असतं। आणि तुम्हाला जर तुमचं अर्पण चर्चमध्ये जर द्यायचं असेल तर तुम्ही ब्रदर विशालला फोन करू शकता किंवा मला फोन करू शकता। सर्व आपण गर्दी करू शकत नाही, पण एक परिवार तुम्ही येऊ शकता आणि ज्या कोणाला तुमचं अर्पण चर्चमध्ये द्यायचंय तुम्ही तुमचं बिल तुम्ही हे अर्पण चर्चमध्ये तुम्ही आणून देऊ शकता। तर प्रियांनो, ही महत्वाची सूचना। आणि अजून यावेळेस आता आपण जे आजारी लोक आहेत आपण त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत। प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे आपला परमेश्वर हा रोग मुक्त करणारा परमेश्वर। प्रियांनो, बायबल सांगते येशूने आपले सर्व विकार घेतले, आपले सर्व आजार त्याने त्या क्रूस खांबावर पाहिले। इतकंच नव्हे, बायबल स्पष्ट सांगते की येशूला बसलेल्या पटक्याने तुम्हाला आणि मला आरोग्य मिळाले। आणि म्हणून प्रियांनो, कोणताही रोग कोणताही विकार तुमच्या शरीरामध्ये राहू शकत नाही, कारण बायबल सांगता आपले शरीर हे येशूने त्याच्या रक्ताने विकत घेतले। आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे। आणि म्हणून यावेळेस आपण आता प्रार्थना करूया। जर तुम्ही आजारी आहात तो येशू या क्षणी तुम्हाला स्पर्श करणार आहे, तुम्हाला आरोग्याने भरणार आहे। तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहे, तो देव आज तुम्हाला त्याच्या बरकतीने भरणार। तुमच्या जीवनामधले सर्व बंधन सर्व सैतानाची शक्ती तो नष्ट करणार आहे। आज तो प्रभू येशू तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने आणि आशीर्वादाने त्यास आपण प्रार्थना। ओ रबा खाराबा रियांदा रबा शिबेरियांदा रबा। प्रभू येशू तुझं मौल्यवान रक्त या क्षणी पित्या जे सर्व तुझे लेकरं आज या सभेमध्ये तुझं वचन बघत आहे त्या सर्वांवर मी शिंपडत आहे। तुझं सामर्थ्य प्रभू मी मुक्त करत आहे, तुझा अभिषेक मी मुक्त करत आहे या क्षणी पित्या रबा खाराबा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पित्या मी तुझा आरोग्य जाहीर करतो। प्रत्येक विकाराला, प्रत्येक डोळ्यातील विकाराला, प्रत्येक पायातील आजाराला, प्रत्येक पोटातील विकारांना, प्रत्येक हार्ट डिझीजला, प्रत्येक डायबिटीजला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या लेकरांचं शरीर सोडण्याची मी आज्ञा देते। कॅन्सर मी तुला येशूच्या नावामध्ये आज्ञा देते, यांचं शरीर सोड। एड्स तुला येशूच्या नावामध्ये आज्ञा देते, येशूच्या मंडळीचं शरीर सोड, कारण येशूने त्याच्या रक्ताने त्यांना विकत घेतलेले आहे। त्यांचं शरीर हे देवाचं मंदिर आहे। येशूच्या नावामध्ये प्रत्येक सैतानाच्या दुष्ट आत्म्याला बांधून टाकत आहे, सैतानाच्या शक्तीला बांधून टाकत आहे। तुझ्या प्रत्येक लेकरांच्या जीवनावर तुझी मोकळीकता आम्ही जाहीर करतो। पिता तुझा आशीर्वाद आम्ही मोकळा करत आहे, तुझं सामर्थ्य आम्ही मोकळं करत आहे, तुझी बरकत आम्ही मोकळी करत आहे। प्रभू तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांच्या कामामध्ये तुझं यश आम्ही जाहीर करत आहे। पिता जे पण काम ते करत आहे त्या कामामध्ये प्रभू तू त्यांना आशीर्वादाने भरलंच, धन्यवाद। ओ रबा खराबा, प्रत्येक शाप आम्ही तोडत आहे। तू म्हणलं ज्या कामामध्ये तू हात घालशील त्यामध्ये मी तुला बरकत देईल। प्रभू तुझा आशीर्वाद या क्षणी दिलास, धन्यवाद। फायर 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 पिता आम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आम्ही तुझ्या नावाला गौरव महिमा आदर आणि सन्मान देतो। पिता आमची प्रार्थना तू ऐकलीस, आम्ही धन्यवाद। पिता मी विशेष मध्यस्थी करते, विशेष प्रार्थना करते। पिता जे सर्व नवीन लोक बघत आहेत आज त्यांचं तारण केलंच, धन्यवाद। प्रभू येशू तू त्यांना दर्शन दिलंच, धन्यवाद। त्यांचं जीवन तुझ्या आत्म्याने बदललंच, त्यांना पश्चाताप करण्यासाठी तुझी कृपा पुरवलीस। येशू तुला तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी तुझी कृपा दिलीस, म्हणून धन्यवाद। आम्ही तुझ्या नावाला गौरव। सर्व सैतानाच्या शक्तींना दुष्ट आत्म्याच्या सामर्थ्याला बांधत आहे आणि प्रभू तुझी मोकळीकता आम्ही जाहीर धन्यवाद धन्यवाद देतो। आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून धन्यवाद, येशूच्या नावामध्ये आमेन। आणि आता आपला देव पिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ आमेन।